आदित्यजी, शेवटचा प्रश्न आणि हा फार मला वाटतं महत्त्वाचा आहे, कारण सुरुवातीला आपण फार इमोशनल गोष्टींबद्दल बोललो, त्याच्याकडेच मला थोडासा हा मुद्दा परत न्यायचा आहे. एक सेना मनसे दोन वेगळे पक्ष असताना, एकत्रित नसताना एक कुठेतरी एक अनईज नेहमी राहिलेला आहे, एक अविश्वास नेहमी राहिलेला आहे. आज तो विश्वास आहे, कारण वारंवार दोघांकडनं एक शब्द वापरला गेला. तुम्ही मग अशी मुलाखतीत म्हटलात, आम्ही आता आलो आहोत एकत्र राहण्यासाठी. तो विश्वास आहे की तुम्ही पुढे जेव्हा आकड्यांचा खेळ जमेल तेव्हा दोन्ही पक्ष एकत्रच राहतील ही खात्री आहे? निश्चितपणे आहे. आणि दोन्ही पक्ष हे आकड्यांशी खेळणारे नाही आहेत. भाजप आकडे वाकडे सगळं खेळत असतं. हम दिल से काम करते. मनसे पण अर्थात ना. तुम्ही दिलसे आता ते तुम्ही, मी कवी होतो कधी काळी. तुम्ही आता दिलसे आणि मनसे काम करत, कारण काय तुम्ही आता महाराष्ट्राच्या मनसे दिलसे तनसे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. म्हणजे धन अर्थात भाजपकडे, तन मन आणि प्रेम नातं हे आमच्याकडे. चला आदित्यजी, तुम्ही आज बरेच आपण मुद्दे याच्यामध्ये कव्हर केले, पण तुमच्या या युतीला शुभेच्छा. या युतीच्या आता आज खरं तर आपण म्हणू शकतो की निवडणुकांचा आमच्या दृष्टीने हा बिगुल वाजलेला आहे. प्रचारांच्या दरम्यान तुमच्याकडनं तुम्ही आज म्हटलात की तुम्हाला 20 दिवसात कळेल काय काय गोष्टी होत आहेत. जर कदाचित या प्रचारामध्ये आणखी नवीन मुद्दे आले तर पुन्हा आपण एकदा टू द पॉईंट भेटूया आणि पुन्हा ही चर्चा करूया. पण आज आदित्यजी, टू द पॉईंटला तुम्ही वेळ दिलात आणि हे गप्पा केलात त्याबद्दल खूप खूप आभार.